श्री स्वामी समर्थ. उद्या 27 मे कमला एकादशी आणि अधिक मास. सकाळीच घराच्या उंबरठ्यावर ठेवा या दोन वस्तू. शत्रू लोटांगण घालेल, पतीची मुलांची जोरदार प्रगती होईल. नमस्कार सख्यांनो आणि माझ्या सर्व लाडक्या भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. उद्या 27 मे एक असा दुर्मिळ योग येत आहे जो वर्षानुवर्षे येत नाही. उद्या आहे कमला एकादशी आणि त्यात भर म्हणजे पवित्र अधिक मास. जेव्हा एकादशी आणि अधिक मास एकत्र येतात तेव्हा ब्रह्मांडातल्या सर्व सकारात्मक शक्ती सक्रिय होतात. पण मला सांगा, तुमच्या आयुष्यात असं घडतंय का की तुम्ही खूप कष्ट करताय पण यश मिळत नाही, घरात पैसा येतोय पण टिकत नाही, आणि सगळ्यात महत्त्वाचं, काही गुप्त शत्रू, काही अशी लोक जे समोर गोड बोलतात पण पाठीमागे तुमच्या प्रगतीवर जळतात, तुमच्या घरात कलह निर्माण करण्याचा प्रयत्न करतात? जर होय तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक वरदानासारखा ठरणार आहे. आज मी तुम्हाला असा एक महाउपाय सांगणार आहे जो उद्या सकाळी सूर्योदयापूर्वी किंवा सकाळी तुम्हाला तुमच्या घराच्या उंबरठ्यावर करायचा आहे. फक्त 2 वस्तू. होय, फक्त 2 छोट्या वस्तू तुम्हाला उंबरठ्यावर ठेवायच्या आहे. हा उपाय केल्यावर तुमच्या घरातील गरिबी तर कायमची नष्ट होईलच, पण जो शत्रू तुमच्या पाठीमागे कारस्थानं रचत आहे ते स्वतः तुमच्या चरणावर येऊन लोटांगण घालतील. त्यांच्या सर्व चाली उलटून पडतील. हा उपाय काय आहे, त्या 2 वस्तू कोणत्या आहे आणि त्या उंबरठ्यावरच का ठेवायच्या, हे सगळं मी तुम्हाला आज सविस्तर सांगणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण जर तुम्ही एकही सेकंद मिस केला तर या उपायाची योग्य पद्धत तुम्हाला समजणार नाही. पुढे जाण्यापूर्वी या पवित्र दिवशी ईश्वराचा आशीर्वाद मिळवण्यासाठी व्हिडिओला आत्ताच लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हो, कमेंट बॉक्समध्ये आत्ताच पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहून आपली हजेरी लावा. ईश्वर शक्ती तुमच्या पाठीशी नक्की उभी राहील. आता तुमच्या मनात असा प्रश्न आला असेल की ताई, हा उपाय इतका प्रभावी का आहे आणि तो उद्याच का करायचा? तर ऐका, अधिक मास हा भगवान विष्णूंचा महिना मानला जातो, ज्याला आपण पुरुषोत्तम मास असेही म्हणतो. या महिन्यात केलेल्या कोणत्याही पूजेचे, दानाचे आणि उपायाचे फळ इतर महिन्यांपेक्षा 10 पट जास्त मिळते. आणि यात आहे उद्या कमला एकादशी. कमला म्हणजे साक्षात माता लक्ष्मी. विचार करा, विष्णू आणि लक्ष्मी या दोघांचा सर्वोच्च आशीर्वाद मिळवण्याचा हा दिवस आहे. घराचा उंबरठा हा केवळ लाकडाचा तुकडा किंवा दगडाचा तुकडा नसतो. शास्त्रानुसार घराचा उंबरठा ही आपल्या घराची सुरक्षा भिंत असते. आपल्या घरात कोणती ऊर्जा प्रवेश करणार आहे आणि कोणती नकारात्मक ऊर्जा बाहेर थांबवणार हे आपण आपल्या घराचा उंबरठा ठरवतो. जेव्हा भगवान नृसिंह हिरण्यकश्यपूचा वध केला होता तेव्हा त्यांनी उंबरठ्याचाच वापर केला होता, कारण उंबरठ्यावर अद्भुत दैवी शक्तीचा वास असतो. जर तुमच्या घरात सतत आजारपण असेल, पती पत्नींमध्ये विनाकारण वाद होत असतील किंवा व्यवसायात अचानक तोटा होत असेल तर समजून जा की तुमच्या उंबरठ्याची ऊर्जा कमकुवत झाली आहे आणि शत्रूचा वाईट नजरेचा प्रभाव तुमच्या घरावर पडलेला आहे. पण घाबरू नका. उद्या सकाळी जे मी सांगणार आहे ते तुम्ही केलं की तुमच्या घराभोवती एक असं सुरक्षा कवच तयार होईल ज्याला कोणताही शत्रू किंवा कोणतीही वाईट शक्ती भेदून आत येऊ शकणार नाही. आता अत्यंत लक्ष देऊन ऐका, तो महाउपाय काय आहे आणि त्यात कोणत्या 2 वस्तू वापरायच्या आहेत. त्या 2 वस्तू तुमच्या स्वयंपाकघरातच आहे. पहिली वस्तू म्हणजे चिमूटभर हळद आणि दुसरी वस्तू म्हणजे 7 लवंगा. तुम्हाला वाटेल, ताई
हळद आणि लवंग तर आपण रोज वापरतो. याने शत्रू कसा लोटांगण घालेल? तर सख्यांनो, यामागे एक प्रचंड मोठे तांत्रिक आणि आध्यात्मिक विज्ञान दडलेलं आहे. हळद ही देव गुरु बृहस्पती गुरुग्रह आणि माता लक्ष्मीशी संबंधित आहे. हळद ही शुद्धता, समृद्धी आणि नकारात्मकता नष्ट करण्याचे प्रतीक आहे. लवंग ही ऊर्जेचा तीव्र स्रोत आहे. तंत्रशास्त्रानुसार लवंग नकारात्मक ऊर्जा खेचून घेते आणि शत्रूच्या वाईट विचारांना जागच्या जागी खिळवून ठेवते. उपाय करण्याची अचूक पद्धत सांगते, ऐका. उद्या 27 मे सकाळी शक्यतो सूर्योदयाच्या वेळी किंवा सकाळी 7 ते 9च्या दरम्यान हा उपाय करायचा आहे. घरातील स्त्रियांनी आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करून हा उपाय नक्की करावा. सर्वात प्रथम आपल्या घराचा मुख्य उंबरठा स्वच्छ पुसून घ्या. उंबरठ्यावर कोणतीही धूळ किंवा कचरा नसावा. आता डाव्या हाताच्या तळव्यावर 7 अख्ख्या लवंग घ्या. लक्षात ठेवा, लवंग तुटलेल्या नसाव्यात. त्यांच्यावर टोपी म्हणजेच फूल असणे अनिवार्य आहे. उजव्या हाताच्या अंगठ्याने आणि अनामिका बोटाने रिंग फिंगर चुटकीभर हळद घ्या. आता घराच्या आत उभे राहून बाहेरच्या बाजूला तोंड करून उंबरठ्याच्या मध्यभागी किंवा उजव्या बाजूला प्रथम ती चिमूटभर हळद अर्पण करा. हळद ठेवताना मनात ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. नंतर त्या हळदीच्या वर किंवा बाजूला त्या 7 लवंगा व्यवस्थित ठेवून द्या. या लवंगा ठेवताना मनातल्या मनात तुमच्या शत्रूचे नाव घ्या किंवा अशी प्रार्थना करा की माझ्या घरावर ज्याची कुणाची वाईट नजर आहे, जो कोणी माझ्या कुटुंबाचे वाईट इच्छित आहे, त्याचे सर्व वाईट विचार नष्ट होऊ दे. ही हळद आणि लवंगा उंबरठ्यावर ठेवल्यानंतर तुम्हाला तिथे काय चमत्कार दिसेल माहीत आहे? सांगते. जेव्हा त्या उंबरठ्यावरून वारा घरातील हवेत प्रवेश करेल तेव्हा घरातील संपूर्ण नकारात्मकता बाहेर फेकली जाईल. आणि जर त्या दिवशी कोणत्याही शत्रू किंवा वाईट प्रवृत्तीची व्यक्ती तुमच्या घराकडे बघेल तर तिच्या बुद्धीचा थरकाप उडेल. ती व्यक्ती तुमच्या समोर येताच नतमस्तक होईल. तिचे वाईट बेत जागच्या जागी विरघळून जातील. सख्यांनो, कमला एकादशी आणि अधिक मासाचा हा महासंयोग सोडू नका. या मुख्य उपायासोबत मी तुम्हाला आणखीन 2 अत्यंत विशिष्ट उपाय सांगते जे तुमच्या आयुष्याचे सोने करतील. तो उपाय म्हणजे तिजोरीसाठी लवंगेचा उपाय. आर्थिक वृद्धीसाठी जर पैसा येत असूनही घरात टिकत नसेल तर उद्या एकादशीच्या दिवशी संध्याकाळी लाल रंगाच्या छोट्या कपड्यात 5 लवंगा आणि 5 रुपयाचे 1 नाणे ठेवा. त्यावर थोडी हळद शिंपडा. त्याची लहान पोटली बांधून ती भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या चरणाशी ठेवा. ओम महालक्ष्मी नमःचा 11 वेळा जप करा आणि त्या रात्री ती पोटली तुमच्या तिजोरीत किंवा पैशाच्या ठिकाणी ठेवून द्या. वर्षभर घरात पैशाची चणचण भासणार नाही. उपाय दुसरा सांगायचा तर मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढण्याचा हा उपाय आहे. लक्ष देऊन ऐका. उद्या सकाळी हळदीमध्ये थोडे गंगाजल किंवा शुद्ध पाणी मिसळून उंबरठ्याच्या वरच्या बाजूला दाराच्या दोन्ही बाजूला स्वस्तिकाचे हे चिन्ह काढा. स्वस्तिक हे विघ्नहर्ता गणेश आणि समृद्धीचे प्रतीक आहे. ज्या घराच्या दरवाजावर हळदीचे स्वस्तिक असते त्या घरात कधीही अकाल मृत्यू, अपघात किंवा कोर्ट कचेरीचे संकट येत नाही. शत्रू दुरूनच त्या घराला नतमस्तक करून निघून जातो. माझ्या काही सुशिक्षित आणि सुजाण भावा बहिणींना किंवा आजच्या तरुण पिढीला
हा उपाय ऐकताना क्षणभर वाटू शकते की ताई हे अंधश्रद्धा तर नाही ना, चिमूटभर हळद आणि 7 लवंगाने शत्रू कसा काय शांत होईल? माझ्या लाडक्या मैत्रिणींनो आणि भावांनो, तुमच्या मनात हा प्रश्न येणं अगदी साहजिक आहे आणि मी त्याचं स्वागत करते. पण आज मी तुम्हाला सांगू इच्छिते, हे अजिबात अंधश्रद्धा नाही. आपल्या सनातन धर्मात आपल्या ऋषीमुनींनी सांगितलेल्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींमागे एक प्रचंड मोठे विज्ञानाचे रहस्य दडलेले आहे. आजचे विज्ञान या गोष्टींवर आता संशोधन करत आहे. त्या गोष्टी आपल्या शास्त्रात हजारो वर्षांपूर्वी लिहून ठेवल्या आहेत. जर शांत डोक्याने विचार करा, पूर्वीच्या काळी आपल्या आजी पणजी घराच्या मुख्य उंबरठ्याला रोज सकाळी उठून हळद कुंकू का लावायच्या? त्यामागे केवळ एक धार्मिक विधी नव्हता, तर ते एक बायोलॉजिकल आणि स्पिरिच्युअल प्रोटेक्शन होतं. विज्ञानाने सिद्ध केलं आहे की हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल आणि अँटी निगेटिव्ह गुणधर्म असतात. बाहेरून येणारे जंतू, दूषित हवा आणि वातावरणातील नकारात्मक लहरी घरात प्रवेश करू नये म्हणून उंबरठ्यावर हळदीचा हा अदृश्य अडथळा निर्माण केला जायचा. आता येऊयात दुसऱ्या वस्तूवर. ती वस्तू म्हणजे लवंग. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर लवंगांमध्ये शक्तिशाली आणि विशिष्ट प्रकारचं तेल असतं. या तेलाचा सुगंध आणि त्याची कंपने वातावरणात एक प्रचंड मोठी सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. तंत्रशास्त्र आणि ऊर्जा विज्ञानानुसार लवंगांमध्ये नकारात्मक ऊर्जेला स्वतःकडे खेचून घेऊन ती नष्ट करण्याची अद्भुत क्षमता असते. आता इथेच सगळ्यात मोठं रहस्य दडलेलं आहे, जे नीट समजून घ्या. जेव्हा तुम्ही उद्या कमला एकादशी आणि अधिक मासाच्या या दुर्मिळ मुहूर्तावर पूर्ण श्रद्धेने ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमः शिवाय मंत्राचा उच्चार करत जेव्हा तुमच्या मुखातून निघणाऱ्या ध्वनी लहरी त्या हळद आणि लवंगेच्या ऊर्जेशी एकरूप होतात, त्यामुळे तुमच्या घरात उंबरठ्यावर एक अतिशय शक्तिशाली आणि अदृश्य असे ऊर्जा क्षेत्र म्हणजेच एक सुरक्षा कवच तयार होते. विचार करा, जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्याबद्दल मनात राग, द्वेष, मत्सर आणि वाईट विचार घेऊन तुमच्या घराच्या उंबरठ्यापाशी येते, तेव्हा तिच्या शरीरातून नकारात्मक लहरी बाहेर पडत असतात. अशी ती व्यक्ती तुमच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवणार, तसाच तुमच्या उंबरठ्यावर तयार झालेल्या त्या दैवी ऊर्जा क्षेत्राचा एक तीव्र फटका तिच्या मानसिकतेवर बसतो. त्या लवंगा आणि हळदीची ऊर्जा त्या व्यक्तीच्या मेंदूतील वाईट विचारांना जागच्या जागी खिळून टाकेल. तिचा राग, द्वेष, तिचा जळफळाट तिथेच शांत होतो. ती व्यक्ती तुमच्या घरात भांडण करायला किंवा तुमचं वाईट करायला आली असेल, तिची बुद्धी अचानक पलटेल आणि ती तुमच्याशी अत्यंत नम्रतेने आणि गोड बोलू लागेल. म्हणूनच आपले शास्त्र सांगते, शत्रूला हरवण्यासाठी किंवा त्याला धडा शिकवण्यासाठी कधीही लाठीकाठीचा, वादाचा किंवा भांडणांची गरज नसते. निसर्गाने आपल्याला दिलेल्या या छोट्या पण अत्यंत तीव्र दैवी शक्ती पुरेशा असतात. उद्या सकाळी जेव्हा तुम्ही हा उपाय कराल, तेव्हा तुम्ही स्वतः अनुभवाल की तुमचे शत्रू कसे शांत झाले आहे. तुमच्या घराकडे वाकड्या नजरेने बघायची कोणाचीही हिंमत होणार नाही. तर माझ्या प्रिय सख्यांनो आणि भावांनो, उद्या 27 मेचा हा दिवस अत्यंत पवित्र आहे. अधिक मास आणि कमला एकादशीचा हा संयोग चुकू नका. उद्या सकाळी उठून पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने हा चिमूटभर हळदी आणि 7 लवंगेचा उपाय नक्की करून बघा. तुमच्या आयुष्यात जे काही चमत्कार घडतील ते पाहून तुम्ही स्वतः थक्क व्हाल. तुमची संकटे दूर होतील आणि शत्रू स्वतःहून नमते घेतील. तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुमच्या मनात काही शंका असतील त्या तुम्ही
विचारू शकता. मी नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. जाता जाता पुन्हा एकदा आठवण करून देते, जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रांना हा उपाय समजण्यासाठी व्हिडिओला नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज पाहता येतील. चला तर मग कमेंट बॉक्समध्ये पूर्ण भक्तिभावाने लिहा, श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी तुम्हा सर्वांना सुखी, समृद्ध आणि सुरक्षित ठेवो, हीच प्रार्थना. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.